कोथरूड ते संगमनेर प्रांत कार्यालय ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स रॅलीमध्ये सहभागी झाले। यावेळी शासकीय कार्यालयासमोर शेण ओतून केला सरकारचा निषेध। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोथरूड येथे गेले 18 दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत। आंदोलनाच्या 8व्या दिवशी मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली। कोथरूड ते संगमनेर 55 किलोमीटर अंतर पार करत 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर आज संगमनेर शहरात धडकले। अकोले येथे पोलीस प्रशासनाने ट्रॅक्टर रॅली अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संगमनेरला जायचेच यावर आंदोलन ठाम राहिले। अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलनाच्या मागण्यांची तीव्रता लक्षात घेता व आंदोलकांच्या भावना लक्षात घेता रॅलीस सहकार्य केले। संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग उभी करत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध ओतून व ट्रॉलीभर शेण ओतून आपला संताप व्यक्त केला। दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिल्ह्यात दुग्ध विकास मंत्री राहतात। आंदोलनाच्या 8व्या दिवसानंतर सुद्धा त्यांनी आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही, याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या। कोथरूडवरून 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर 55 किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात, तर अशीच ट्रॅक्टर रॅली लोणीपर्यंतही निघू शकते। किंबहुना अकोले, संगमनेर व नगर जिल्ह्यातील सर्व संघटना व आंदोलकांना एकत्र करत ट्रॅक्टर रॅलीचा यलगार मंत्रालयातही धडक देऊ शकतो। सरकारने ही वेळ शेतकऱ्यांवर आणू नये अशा प्रकारची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली। संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांना यावेळी निवेदन देण्यात आले। आजच्या आंदोलनानंतरही कोथरूड येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर अजित नवले, विनोद देशमुख, सदाशिव साबळे, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील अरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार आदींनी केले। अमित भांगरे, संदीप शेणकर, राहुल शेटे, नितीन नायकवडी, महेश नवले, शुभम आंबरे, दत्ता ढगे, सागर वागचौरे, संदीप दराडे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला। संगमनेर तालुक्याच्या वतीने बाबा ओहोळ यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला। चिखली या ठिकाणी दूध वाटून तर धांदरफळ या ठिकाणी केळी व नाश्ता वाटून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी आंदोलनाप्रती आपली सद्भावना व्यक्त केली। दूध उत्पादकांचं महाराष्ट्रभर गेली महिनाभर आंदोलन सुरू आहे। कोथरूड या ठिकाणी तब्बल 18 दिवस कोथरूडचे शेतकरी बसलेले आहेत। अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले, मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोथरूड आंदोलनाच्या 18व्या दिवशी सबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली। आपण पाहिलं 300-350 ट्रॅक्टर हे अभूतपूर्वरित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले। साधारणपणे 55 किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या। इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे। दुधाच्या धंद्यामध्ये ते सगळं लुटून नेलं, त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे, ते शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे। यावर आंदोलन संपलेलं नाही। आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आलेत ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात, उद्या मंत्रालयात येऊ शकतात, हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे। आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे। पुणतांब्याची पुनरावृत्ती
परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते. मला खात्री आहे की सबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर 40 रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील. अनुदानाचे जे सगळे नाटकं आहेत ते बंद करा आणि FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. 40 रुपयाचा भाव द्या. दुधाचे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा. हा अर्थ हाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे. हा मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आला, प्रांतकारांना तो मोर्चा जाऊ लागला. संगमनेरचं ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता. खरं तर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला होता, परंतु आम्ही ठामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू. आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे. आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही. किसान सभेचा लॉंग मार्च साक्षीला आहे, अकोले ते लोणी लॉंग मार्च साक्षीला आहे. शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली, मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे. त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही. पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू, ठरवू. लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो. शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे. आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत. शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत. बैठकीसाठी आपल्याला काल आज कोणी बोलवलं? आता बैठक करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही. जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे. आता निर्णय घ्या. आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही. 40 रुपये शेतकऱ्याला द्या, बस इतकंच आमचं मागणं आहे. त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही. आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही. आज बजेट सादर झालंय, काय समाधानी आहे? वर्षानुवर्ष बजेट सादर होतं, परंतु शेतीमालाच्या भावासाठी विशेषतः